नमस्कार. मी प्राजक्ता गायकवाड. प्रॉपर पुण्याची आहे. माझं शालेय शिक्षण हुजूरपागा शाळेत झालं. छोटा गट, मोठा गट आणि 1ली ते 10वी मी हुजूरपागा शाळेत शिक्षण घेतलं, की जी लक्ष्मी रोडला आणि पुण्यातली खूप फेमस शाळा आहे. मलाही त्या शाळेचा खूप अभिमान आहे, कारण एकतर संस्कार खूप छान झाले त्या शाळेमध्ये आणि वेगवेगळ्या कलागुणांना वाव तिथे दिला गेला. कारण एक बालवयामध्ये तुमच्या कलागुणांना कशा पद्धतीनं वाव मिळेल किंवा तुम्हाला कशी संधी मिळेल, याच्यावर जास्त खरं तर लक्ष केंद्रित केलं जातं. आणि खूप अभिमान वाटतो की आईवडिलांचा हा खरं तर निर्णय होता की एक 13.5 किलोमीटरचा रोजचा प्रवास करून मी त्या शाळेत जायचे. शाळा सुटल्यानंतर परत तो 13.5 किलोमीटरचा प्रवास असायचा. त्याच्यानंतर खरं तर फर्ग्युसन कॉलेजला 11वी-12वी करायची होती, सायन्स ही साईड घेऊन. पण लगेचच एक ऑफर मला आली. नांदा चौकी भरे ही मालिका जी तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल झी मराठीवरची, त्याच्यात मी सायली हे कॅरेक्टर केलं. मग कुठेतरी असं वाटलं की डेली सोप करताना एका अशा कॉलेजला ॲडमिशन की जिथे सेल्फ स्टडी करावा लागतो कम्प्लीट, फर्ग्युसन कॉलेजला. त्यामुळे मग कुठेतरी निर्णय परत बदलला आणि मग माझा नंबर लागला तो गव्हर्मेंट पॉलिटेक्निक पुणे या कॉलेजमध्ये, की जिथे मी कम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. 3 वर्ष मी तिथे एकही बॅकलॉग न घेता ते शिक्षण कंप्लीट केलं. नांदा चौकीवरे ही जवळजवळ 1.25-2 वर्ष सिरियल चालली. त्याच्यानंतर एक संत सखूची भूमिका मी केली कलर्स मराठीवर, तू माझ्या संगाती जी मालिका होती. आणि त्याच्यानंतर मग मला परत एकदा संधी मिळाली माझं टॅलेंट प्रूफ करण्याची, ती म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका. खरं तर मी जेव्हा पहिल्या मीटिंगला गेले होते तेव्हाच अमोलदादांना मी प्रश्न विचारला होता की इतक्या लहान वयात इतक्या ताकदीची भूमिका, इतकं मोठं व्यक्तिमत्व माझ्याकडनं खरंच कशी निभावेल मी ही भूमिका. पण त्यांचा कुठेतरी विश्वास होता की नाही, ही ताकदीची भूमिका तू साकारू शकशील. आणि खरं तर त्या विश्वासाला मला सार्थ ठरवायचं होतं. सगळ्यांनाच माहिती आहे की हॉर्स रायडिंग, लाठीकाठी, ढाल तलवार या सगळ्या गोष्टी मी शिकले. मला याच्यातली एकही गोष्ट आधी येत नव्हती. या सगळ्याचं मी ट्रेनिंग घेतलं पुण्यात. मी ढाल तलवार, लाठीकाठी हे सगळं प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर मी मुंबईला जितू वर्मा सरांकडे हॉर्स रायडिंगचं ट्रेनिंग घेतलं आणि त्या मालिकेचं शूटिंग सुरू झालं. खरं तर खूप खडतर असा प्रवास होता, कारण एकतर वय लहान, एक्सपिरियन्स लहान आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचा आधी अभ्यास, भरपूर पुस्तकांचं वाचन, कादंबऱ्यांचं वाचन. मला एक लिस्ट दिली गेली होती सुरुवातीला, त्या सगळ्या कादंबऱ्यांचं वाचन करायचं, ती सगळी पुस्तकं वाचून काढायची. सुरुवातीची परिस्थिती तर मला आठवतं आहे की मी जेव्हा महाराणी येसुराणी साहेबांच्या आत्मचरित्रावर किंवा त्यांच्या जीवनचरित्रावर पुस्तकं विचारण्यासाठी जेव्हा मी मार्केटमध्ये गेले, तर तेव्हा अशी परिस्थिती होती की तिथे पुस्तकंच उपलब्ध नव्हती. आणि त्याच दुकानदारांचा मालिका संपल्यानंतर मला फोन आला की ताई, तुमच्या भूमिकेनंतर आता अशी परिस्थिती आहे की आमचा स्टॉक संपत चालला आहे आणि लोकांची मागणी वाढत चालली आहे. तर ही खरं तर कुठेतरी कामाची पावती मला असं वाटतं की मला मिळाली. आणि प्रामाणिकपणे मी ती भूमिका साकारत राहिले. काही गुण खरं तर खूप त्यांचे इतके ग्रेट होते की ते सुद्धा मी आत्मसात केले. आणि उभ्या महाराष्ट्राला खरं तर आपला जो कुठेतरी इतिहास मागे पडला होता, तो छत्रपती संभाजी महाराजांचा असेल, महाराणी येसुराणी साहेबांचा असेल, तर तो प्रत्येकाच्या मनामनात, प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याची जी तळमळ होती ती आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केली. कोणाचा काही प्रश्न? फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे काय या क्षेत्रात घरचे लोक किंवा कसा काय संबंध, संपर्क किंवा काय? कारण तुम्ही थेटपणे अगदी पॉलिटेक्निकमधनं याच्यामध्ये. हो, ॲक्च्युली हा प्रश्न मला कायम विचारला जातो की दोन्ही खूप वेगवेगळी क्षेत्र आहेत, कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल किंवा हे फील्ड असेल. घरात माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड अशी नाही किंवा घरात माझ्या कोणीही या क्षेत्रात असं नाही. पण मी कायम असं एक विचार करते की जेव्हा तुम्हाला तुमची कपॅसिटी माहीत असते तेव्हा तुम्ही बरोबर ते शिखर गाठताच. त्यामुळे ह्या गोष्टीवर विश्वास आहे. शाळेत असताना भरपूर वक्तृत्व स्पर्धा झाल्या, राज्यस्तरीय, आंतरशालेय नाटकांच्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत गेले.
एक वेळ अशी होती की मी स्वतः शाळेतल्या बाईंच्या मागे लागायचे की नाही बाई मला या स्पर्धेत नाव द्यायचं, या स्पर्धेत मला उतरायचं आहे. आणि शेवटी जेव्हा 9वी-10वीला असताना बाई स्वतः त्या स्पर्धेत बाईंनी नाव दिलेलंही असायचं आणि मला माहिती नसायचं. पण हा एकंदर प्रवास मला असं वाटतं की माझ्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा टप्पा राहिला. मी जसं मगाशी म्हणाले की कलागुणांना वाव देण्याची संधी तुम्हाला मिळणं खूप गरजेचं असतं. ती संधी मला शालेय जीवनात मिळाली आणि म्हणून खरं तर हे सगळे स्किल तिथे डेव्हलप झाले माझे. कालपासून जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय सांगा? मी याबद्दल लवकरच एक पुढच्या काही दिवसांमध्ये खुलासा करेन. आत्ताच मला याबद्दल काही बोलायचं नाही आहे, पण पुढच्या काही दिवसांमध्ये मी माझी बाजू जी खऱ्याची आहे ती लवकरच मांडेन. कारण त्याच्यासाठी आता ते अनुषंगाने ती एक बाजू आलेली आहे आणि ती सारखी चर्चेत येते. नक्कीच. किंवा त्या क्षणी तुमचा काय जो असेल काय त्याला म्हणता येईल? खरं तर सगळ्यात पहिल्यांदा ही सिरियल मी सोडली नाही, म्हणजे या सिरियलमधनं मला बाहेर काढण्यात आलं नाही, तर मी स्वतःहून ती सिरियल सोडली. मुळात त्याचं कारण असं आहे की आई बहिणींवरनं शिवीगाळ करण्यात आली. जेव्हा कोविडच्या सिच्युएशनमध्ये आम्ही शूट करत होतो, जवळजवळ 27 जणं पॉझिटिव्ह निघाले सेटवर. तेव्हा मला सांगण्यात आलं की आपण मुंबईला शूटिंग करतो आहोत, कारण आम्ही सातारा हिंगणगावमध्ये जेव्हा शूट करत होतो तर तिथे इतके जण पॉझिटिव्ह आले म्हणून परमिशन आम्हाला मिळाली नाही आणि म्हणून असा डिसिजन झाला की आपण मुंबई फिल्म सिटीला शूटिंग करतो आहोत. घरातून निघताना मला सांगितलं की सगळे कलाकार आहेत आणि जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा मला सांगण्यात आलं की नाही, विवेक सांगळे ही नामक व्यक्ती जी आहे ती फक्त तुमच्यासोबत असणार आहे. तेव्हा मी, माझी आई, ड्रायव्हर आणि विवेक सांगळे हे आम्ही 4 जण निघालो. सेटवर पोचल्यानंतर 1-1.5-2 तासांनी ते लेट आले. तेव्हा मी त्यांना विचारलं की काय झालं अचानक. तेव्हा ते स्वतः त्यांच्या तोंडून जर सांगतायत की मी इतके जण आपल्या सेटवरचे पॉझिटिव्ह निघाले आणि त्यांना मी कोविडच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आलो, असं म्हटल्यानंतर आज मी एवढी काळजी घेते, तुम्ही सगळे मला मोठ्या बहिणी भावांसारखे आहात, तुम्ही सगळे काळजी घेताय, अख्खं जग एवढी काळजी घेत आहे, तर कुठेतरी प्रश्न निर्माण होणार की जरी तुम्ही टेस्ट केली असेल तरी जस्ट तुम्ही आत्ताच कोविड पॉझिटिव्ह लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आहात आणि तुमच्यासोबत सातारा टू मुंबई इतकं ट्रॅव्हलिंग कसं करायचं, हा प्रश्न माझ्या मनात फक्त निर्माण झाला. मी आमच्या सेटवरच्या सगळे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतील, सगळे प्रोडक्शनवाले, त्यांना मी फोन केला पण त्यांचा फोन लागत नव्हता कारण तिथे रेंज प्रॉब्लेम आहे. तेव्हा मी जे आमचे प्रोड्युसर आहेत समीर आठले सर, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की सर असं असं आहे. तेव्हा विवेक सांगळेने अचानक शिवीगाळ सुरू केला, आई बहिणींवरनं शिवीगाळ त्याने सुरू केला. आता त्याच्यावर ज्या प्रोड्युसर आहेत अलकाताई, त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी आहे हे खरं तर. एका व्हिडिओमध्ये त्या म्हणतायत की आमच्या सेटवर शिवीगाळ केलाच जात नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या म्हणतायत की नाही त्यांनी शिवीगाळ केला पण त्याने तो फोनवर शिवीगाळ केला, तुला दिला नाही. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात, तुम्हालाच या सगळ्यातनं कळेल की नक्की काय परिस्थिती असेल. म्हणून जरी आपण असं 2 मिनटं गृहीत धरलं की त्याने शिवीगाळ केला नाही, त्याच्यानंतरची त्याची वाक्य अशी होती की तुला माझ्याच सोबत शूट करायचं आहे, पुढचे सीन माझ्याच सोबत शूट करायचे आहेत, उभ्या महाराष्ट्राने तुला डोक्यावर घेतलंय पण मी तुला डोक्यावर घेणार नाही. आता मला सांगा, आमचा ड्रायव्हर किंवा माझी आई, उभ्या महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलेलं नाही आहे, मग डोक्यावर घेतलंय कोणाला? तर हे इनडिरेक्टली खरं तर होतं. पण मला असं म्हणायचं आहे की आज आपण आई काळूबाईची सिरियल करतो आहोत. आई तीसुद्धा एक माता आहे, तीसुद्धा एक जगतजननी आहे, याची जाणीव तुम्हाला कुठेतरी पाहिजे. आई बहिणींचा उल्लेख खरं तर तुम्ही या गोष्टींसाठी करणंच चुकीचं आहे. ही गोष्ट, जी घटना ही घडली ती मी त्याच दिवशी चॅनलच्याही कानावर घातली होती आणि ज्या स्वतः प्रोड्युसर आहेत त्यांच्याही कानावर घातली होती. त्याच्यानंतर मी 1.5 महिना शूटिंग करत होते की माझ्यामुळे खरं तर प्रोड्युसरला किंवा सिरियलला तोटा नको, कारण एक जेन्युइनली असा विचार केला, आज इतका पैसा लावलेला असतो, आपल्यामुळे कुठे नुकसान होता कामा नये, हा सगळा विचार करत मी 1.5 महिना शूटिंग करत होते. ताईंच्या कानांवर वारंवार मी या गोष्टी घातल्या की ताई असं असं घडलंय.
एक प्रामाणिक फक्त मत असं होतं की घरात जर आई असते आणि त्या आई एखाद्या लेकराचं चुकलं तर आई पटकन जाऊन त्या लेकराचं कान धरते आणि हे तुझं चुकलंय असं पटकन तिच्या तोंडून उद्गार निघतात. तर ती भूमिका मला अलकाताईंकडनं खरं तर अपेक्षित होती. अलकाताई माझ्या साठी आई समान आहेत. अजूनही अलकाताई, समीर सर माझ्यासाठी आईवडिलांसारखे आहेत. पण एक कुठेतरी असं वाईट या गोष्टीचं वाटतं किंवा खंत या गोष्टीची वाटते की आज ताई स्वतः एक स्त्री आहेत, ताई स्वतः आज आई आहे, 2 मुली आहेत त्यांनाही. त्यांच्या मुलींच्या बाबतीत जर ही घटना घडली असती तर ताई गप्प बसल्या असत्या का? या प्रश्नाचं तुम्हीच सगळ्यांनी मला उत्तर द्या. आणि त्याही पलीकडे मी जाऊन असं म्हणते की मी महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका फक्त साकारली नाही तर ती जगले. त्याच्यातलं काही गुण मी आत्मसात केले. आणि जेव्हा या गोष्टी घडतात, मला स्वतःला या गोष्टींना सामोरं जावं लागतं, तेव्हा कुठेतरी मनात प्रश्न निर्माण होतो की समाजात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा सामान्य मुली, सामान्य महिला यांनी कुणासमोर आपला आवाज उठवायचा किंवा ही व्यथा त्यांनी कुणासमोर मांडायची. एक खरं तर खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे सगळं होऊन मी खूप शांत होते. ताईंचं असं म्हणणं आलं की त्यांनी अचानक स्वतःहून मला काढलं. पण माझ्याकडे व्हॉट्सॲपला मेसेजेस आहेत, माझ्याकडे प्रूफ आहेत की मी त्यांना 21 ऑक्टोबरलाच ही घटना सगळी सांगून मी ताईंना असं म्हणाले की ताई, ती व्यक्ती ज्या व्यक्तीनं आई बहिणींवरनं शिव्या दिल्या, आज मला सगळ्या महाराष्ट्राला सांगायचं आहे त्या व्यक्तीला जन्म देणारी सुद्धा एक आईच आहे. आईच्या पोटातनंच तुम्ही हे सगळं जग बघितलं. आज तुमच्याही घरात बहीण आहे. रस्त्यावर एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल तर आपण पटकन जातो आणि म्हणतो की नाही हे चुकीचं आहे. समाजात जेव्हा अशा काही पद्धतीच्या घटना घडतात तेव्हा अख्खं जग तळमळतं, अख्खा देश तळमळतो, अख्खं राज्य तळमळतं. हे सगळं सहन करून सुद्धा मी गप्प होते. मी काहीही कुठेही बोलले नाही. मी अगदी आनंदी मनाने सिरियलला शेवटचा एपिसोड मी शूट केला 31 ऑक्टोबरला. 21 ऑक्टोबरला मी ताईंशी बोलले तेव्हा ताई म्हणाल्या की नाही, काही प्रॉब्लेम नाही. कारण ही खरंच एक जेन्युइन गोष्ट होती की जेव्हा आपल्याला ज्या व्यक्तीसोबत शूट करायचं आहे ती व्यक्ती समोर आली कीच आपल्याला ती घटना ऑफकोर्स आठवणार. आज माझ्या जागी मला खात्री आहे इथे बसलेली कुठलीही ताई असती किंवा इथे बसलेला कुठलाही दादा असता, त्यांच्या बहिणींना जर शिवीगाळ केली असती आई बहिणींवरनं तरी कोणीही गप्प बसलं नसतं. आणि एवढं सगळं सहन करूनही मी गप्प होते. पण सोमवारपासून ताईंनीच खूप वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू केले. खरं तर ते खूप इलॉजिकल होते असं माझं म्हणणं आहे. कारण ताईंचं असं म्हणणं आहे की मी इव्हेंट्सना वगैरे जाते. आता मला या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर द्या की आपण सगळेजण कोविडच्या सिच्युएशनमध्ये आहोत, जिथे एकमेकांना भेटणंही जमत नाही, जिथे गव्हर्नमेंट परमिशन देत नाही आहे, जमावबंदी आहे. अशा परिस्थितीमध्ये मला कोण कसं कुठल्या इव्हेंटला बोलवेन असा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरं, एक्झामच्या बाबतीत ताई म्हणाल्या तर मी असं म्हणेन की जेव्हा प्रोजेक्ट घेतला होता मी तेव्हाच सांगितलं होतं की ताई 5 दिवस माझ्या एक्झाम असतील. तेव्हाच ताईंनी हा मुद्दा मान्य केला होता. 5 दिवसांचं स्केड्यूल मी 1 महिना आधीच प्रोडक्शन हाऊसला दिलंही होतं. पण कुठेतरी कोविडच्या सिच्युएशनमध्ये आमची शूटिंगच्या ह्याच्यात सुट्ट्या झाल्या भरपूर. आणि नंतर जेव्हा परीक्षेची वेळ आली तेव्हा मला चॅनलकडनंच असं सांगण्यात आलं, जर तू एक्झामला गेली तर शो आपल्याला स्टॉप करायला लागेल. तेव्हाही मी खूप जेन्युइनली विचार केला की नाही, आपल्यामुळे प्रोड्युसरला नुकसान नको, आपल्यामुळे इतका पैसा लागलेला आहे, या सगळ्या गोष्टींवर अफेक्ट व्हायला नको. म्हणून मी खरंच प्रामाणिकपणे एक्झामही दिली नाही. मी एक्झामलाही गेले नाही. त्या दिवशी मी शूटिंग करत होते. माझ्या वाढदिवसाच्या दिवशीही मी नाईट शिफ्ट करून शूटिंग करत होते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि खरं तर पुन्हा तेच सांगेन की ताईंचं स्थान माझ्या मनात खूप आदराचं आहे. मला अजूनही ताई आई समानच आहेत. समीर सर वडिलांच्या जागी आहेत, त्यांचा मी खूप मान ठेवते. पण या गोष्टींमध्ये ताईंची ही जी भूमिका आहे ती मनाला कुठेतरी खटकते, त्या गोष्टीचं वाईट वाटतं.
ताई, तुम्ही आज सिरियल चालवण्यासाठी अशा नराधमांना की जे आई बहिणींचा उल्लेख अशा गोष्टींसाठी करतात, शिवीगाळ करण्यासाठी करतात, या गोष्टीची कुठेतरी खंत वाटते आणि अशा नराधमांना तुम्ही सिरियल चालवण्यासाठी पाठीशी घालता आहात, पदराआड लपवता आहात, तर ही गोष्ट कुठेतरी खटकते. पण एवढं सगळं होऊनही मी कुठल्याही सोशल मीडियावर पोस्ट केली नाही किंवा कुठेही काही व्हायरल केलं नाही. पण ताई, आज मी खरंच तुम्हाला आदराचं स्थान देते, आई समान तुम्ही आहात, पण तुम्ही आज माझी लाज काढता. सगळ्या सोशल मीडियावर तुम्ही म्हणता की हिला लाज वाटते का, तुम्ही आईबद्दल अपशब्द काढता तुम्ही. तर मला सगळ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आज तुमच्यासोबतही 35 वर्ष झालं तुम्ही म्हणताय की तुम्ही इंडस्ट्रीत आहात, तर संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे की तुमच्यासोबतही तुमची बहीण होती, बेबी आत्या तुमच्यासोबत कंटिन्यू होत्या, मग त्यासुद्धा अम्मा झाल्या का? हीही कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी खरंच ताई तुमचा खूप रिस्पेक्ट करते. लहानपणापासून मी तुम्हाला बघत आलेली आहे, तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आलेली आहे. पण आज मला ज्या माऊलीनं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आज 9 महिने तिने कळा सोसल्या आणि त्या माऊलीबद्दल जर तुम्ही असे अपशब्द काढत असाल तर ती गोष्ट कुठेतरी मनाला खटकते. आज तुम्ही सुद्धा एक आई आहात आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. आपल्याला अपशब्द नक्की कोणी वापरले? अपशब्द वापरले गेले ते विवेक सांगळे यांच्याकडून. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही मी खूप शांततेची भूमिका घेतली होती की तुम्ही अजूनही बघाल तर माझ्या कुठल्याही सोशल साईट्सवर अशा पद्धतीची कुठलीही पोस्ट नाही आहे. फक्त आज मी जी भूमिका प्रामाणिकपणे प्रेक्षकांसमोर मांडली महाराणी येसुराणी साहेबांची, तर ती भूमिका साकारल्यानंतर सगळ्यांना एक फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की नाही, आमच्या ताईबद्दल आज विनाकारण बदनामी सुरू आहे. ताई असं म्हणाल्या की 4-4, 6-6 तास मी मेकअप रूममधनं बाहेर येत नव्हते. आज आम्ही ज्या ठिकाणी शूटिंग करत होतो, हिंगणगावला खानविलकर फार्म हाऊस आहे, तर जिथे आम्ही शूटिंग करत होतो तिथेच सगळं युनिट राहायला होतं. तर मला सांगा, जिथे राहायला होतो तिथूनच शूटिंगला लेट येणं किंवा शूटला लेट करणं या गोष्टी कशा घडतील? मेकअप किंवा हेअर यासाठी स्पेशल कुठलीही रूम नव्हती. सगळेजण आम्ही ओपन रूममध्ये शूटिंग करत होतो, ओपन स्पेसमध्ये मेकअप करत होतो, लेडीज आर्टिस्ट असतील किंवा फिमेल आर्टिस्ट असतील. तर या गोष्टी जर अशा असतील तर मला लेट कसं होईल? आणि मी असं म्हणते की जर तुम्हाला 4-4, 6-6 तास जर लेट होत असेल, माझ्यामुळे जर शूटिंग थांबत असेल असं वाटत असेल, तर ही भूमिका तुम्ही आधी का नाही सगळ्यांसमोर मांडली? आणि तेव्हाच तुम्ही मला सिरियलमधनं खरं तर काढून टाकण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती. आता मी स्वतः जर सिरियलमधनं बाहेर पडते तेव्हा तुम्ही ही भूमिका का मांडता आहात? आणि अजून एक प्रश्न तिथे उद्भवतो की जेव्हा मी 29 ऑक्टोबरला तुम्हाला हा मेसेज करते आहे की माझा डिसिजन नाही चेंज होते, कारण ज्या व्यक्तीनं ही सगळी शिवीगाळ केली त्या व्यक्तीसोबत शूटिंग करणं खरंच खूप डिफिकल्ट जातं आहे, तेव्हा तुम्ही मला 15 दिवसांची रिक्वेस्ट का करता शूटिंगसाठी? माझ्याकडे मेसेज आहेत, मी खोटं बोलत नाही आहे. तेव्हा तुमच्याकडनं रिक्वेस्ट केली जाते की अजूनही 15 दिवस प्लीज तुम्ही शूटिंग करा म्हणून. त्यावेळी जेव्हा सेटवरती अच्छा, एकच मिनिट. हां सर. खरं तर या गोष्टींबाबत मी टाळणं म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासनं टाळत होते या सगळ्या गोष्टी बोलणं. पण सर, काही सीन्स असे टेलिकास्ट झालेले आहेत, सगळ्यांनी बघितलेले आहेत, की जिथे कुठेतरी मला
कपडे घालणं किंवा म्हणजे एक सीन असा झाला की जिथे साडी वरती करायची होती. मी त्या गोष्टीला अपोज केलं. मी सांगितलं माझ्याकडनं की असे सीन खरंच प्रोजेक्ट जेव्हा साईन केला तेव्हा या गोष्टी सांगितल्या गेल्या नव्हत्या. पण इथे कुठेतरी मला खटकत होतं आणि एक प्रसंग असाही होता की जिथे ज्याला मला तोंड द्यावं लागलं की आमचे एक आर्टिस्ट ते इंजर्ड झाले होते, रक्त आलं होतं आणि ती त्या साडीला त्यांचं रक्त लागलं होतं. ती साडी कोविडच्या परिस्थितीत त्यांनी माझ्या अंगावर दिली. तर कुठलीही आई असेल तर तिला आपल्या लेकरासाठी तिची तळमळ होणारच. तिने फक्त असा प्रश्न उपस्थित केला की अशा परिस्थितीत तुम्ही ती जम्स लागलेली किंवा रक्त लागलेली साडी अंगावर देणं चुकीचं आहे. आणि त्याच्यावरून ताई म्हणत असतील की आईची खूप जास्त लुडबुड असते मध्ये, तर हे कुठेतरी न पटण्यासारखं आहे. असे प्रसंग ज्यावेळी म्हणजे असे मालिकेच्या शूटिंग दरम्यान कुठल्याही सेटवरती असे निश्चितपणे अपसेट करणाऱ्या काही गोष्टी घडत असतात. यातनं मग बाहेर निश्चितपणे कळावं लागतं आणि त्यासाठी म्हणून मग तुमची कशी मानसिक तयारी असते, कारण हे सगळं ज्यावेळेस आपण या क्षेत्रात वावरत असतो ते बरोबर चॅलेंजिंग असतं. खरंच सर, म्हणजे मी हा प्रोजेक्ट जेव्हा सुरुवातीला स्टार्ट केला किंवा आत्ताही मी जेव्हा शेवटचा दिवस मी शूटिंग करून आले तेव्हाही माझी तीच भूमिका होती किंवा इथून पुढेही माझ्या मनात तीच भूमिका राहील. जरी आमच्या प्रोड्युसर अलकाताई यांनी माझ्यावर बदनामी करण्याच्या दृष्टीने जी काही पावलं उचलली गेली ते त्यांच्याकडनं कृत्य घडलं असलं तरीही माझ्या मनात त्यांचं स्थान कायम आदराचं राहणार आहे. त्या मला अजूनही आई समान आहेत. पण जेव्हा अशी कृत्य घडतात तेव्हा फक्त माझी अशी एकच इच्छा आहे की प्रोड्युसर म्हणून ताईंनी तेव्हा ती भूमिका घेणं गरजेचं होतं. कारण जेव्हा अशा घटना घडतात, आज शिवीगाळ केली गेली आई बहिणींवरनं, उद्या अजून काही गोष्टी होतील की ज्या आपण न बोललेल्याच बऱ्या. तर समाजात अशा घटना पसरवण्यापेक्षा तिथल्या तिथेच जर तुम्ही जिथे लागल्या तिथे पटकन औषधोपचार केला तर जखम पटकन बरी होते असं म्हणतात. त्यामुळे ताईंनी ही भूमिका जर 1.5 महिन्यापूर्वीच घेतली असती तर आज या सगळ्या ताईंना सुद्धा बदनाम करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलावी लागली नसती. त्यामुळे वादविवाद ऑफकोर्स असतात, पण जेव्हा खरंच असह्य होतं तेव्हा मी डिसिजन घेतला की नाही, हे शूटिंग माझ्याकडनं होऊ शकणार नाही. आणि मी ताईंच्याही कानावर घातलं, प्रोडक्शन हाऊसच्याही कानावर घातलं, चॅनलच्याही कानावर घातलं. पण कुठेतरी एवढं सगळं घडूनही ज्या व्यक्तीने शिवीगाळ केली त्या व्यक्तीच्या वागणुकीतून कुठेही सॉरीची भूमिका नव्हती, कुठेही माफीची भावना नव्हती. एवढं असूनही मी 1.5 महिना शूटिंग केलं आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेतला की असं आपण स्टॉप करूयात. आणि त्याच्यानंतरही मी खूप शांततेची भूमिका घेतली. पण ताईंनी माझ्या वर्तणुकीबद्दलही वक्तव्य केलं. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आणि खूप खंत वाटते की ज्या व्यक्तीला आज आपण इतकं आदराचं स्थान देतो, ज्या व्यक्तीला आज आपण आई समान मानतो, तर लेकरू जेव्हा अडचणीत असतं तेव्हा तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं. पण आज तुम्हाला सिरियल चालवायची म्हणून तुम्ही अशा नराधमांना पाठीशी घालता आहात, याचीही कुठेतरी खंत वाटते. ताई, तुम्ही तेव्हा जर भूमिका घेतली असती तर आज कुठेतरी मी सुद्धा एक त्या सिरियलचा भाग असते. असं वाटतं का तुझं काहीच चुकलं नाही, त्यांचंच सगळं चुकलं? नाही, सुरुवातीला तर आमचं खूप हसत खेळत वातावरण होतं. कारण शरद पोंक्षे माझ्या वडिलांचा रोल करत होते, प्राजक्ताताई माझ्या आईची भूमिका करत होती. खूप हसत खेळत वातावरण होतं. पण हे जेव्हा मी ऐकलं किंवा या ज्या प्रसंगाला मी जेव्हा तोंड दिलं तेव्हा कुठेतरी इनसिक्युअर्ड वाटतं. एक मुलगी म्हणून सेटवर वावरताना सुद्धा आज आई बहिणींवरनं शिव्या देणं खूप चुकीचं आहे दादा. म्हणजे आज आपण महिलांच्या आदरासाठी, त्यांना समाजात स्थान मिळण्यासाठी एवढं धडपडतो आहोत. गव्हर्नमेंट 50% आरक्षण देतं आहे. तर या गोष्टी जेव्हा घडत असतील आणि ज्या व्यक्तीला मी पुन्हा म्हणेन की ताई खूप एक आई समान आहेत, त्यांना 2 मुली आहेत. मी कायम असं म्हणायचे की मी तुमची 3री मुलगी आहे ताई, समीर सरांनाही मी असं म्हणायचे. पण अशा कुठे घटनांना जेव्हा सामोरं जावं लागतं तेव्हा आपसुकच एक मनात इन्सिक्युरिटी निर्माण होते की
आणि ज्या व्यक्तीकडनं खरं तर अपेक्षा असते की ताई तुम्ही माझ्या मागे खंबीरपणे अशा बाबतीत उभं राहिलं पाहिजे, तेव्हा त्यांच्याकडून तो सपोर्ट मिळत नाही, तेव्हा ऑफकोर्स इन्सिक्युरिटी निर्माण होते. पण तू म्हटलं की तू सिरियल सोडली, हं. काही म्हणतात की चॅनल लिगल ऍक्शन घेणार तुझ्यावरती, असं त्यांचं काल भाष्य झालं. तर तू जेव्हा सिरियल हे आली तर ती औपचारिकता पूर्ण करायची असते, चॅनलला सांगायचं असते, तर कॉन्ट्रॅक्ट साईन होतो सिरियल जॉईन करताना, असे काही स्टेप्स तू घेतल्या का? मुळात दादा आमचं ॲग्रीमेंटच झालं नव्हतं. प्रोजेक्ट साईन करताना जे ॲग्रीमेंट करावं लागतं ते ॲग्रीमेंटच झालं नव्हतं. त्याच्यानंतर मी स्वतः कस्तुरीच्या आर्ट्सला असा एक मेल पाठवला होता की ताई आपण ॲग्रीमेंट करूयात, आणि त्याच्यावरही कुठली भूमिका ताईंनी घेतली नव्हती. म्हणजे एक प्रोड्युसर म्हणून खरं तर तुम्ही ॲग्रीमेंट साईन करणं खूप गरजेचं असतं, पण तेव्हाही त्यांनी ॲग्रीमेंट बनवलं नाही. आणि जे तुम्ही म्हणालात की प्रोसेस कंप्लीट करणं, हा प्रोजेक्ट खरं तर मी ताईंकडे बघून घेतला होता. मी परत तेच सांगेन की मी त्यांना लहानाचं मोठं होता त्यांना बघितलेलं आहे. त्यांना एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी खरं तर शूटिंग करत होते की नाही, खूप ग्रेट व्यक्तिमत्व आहे. पण जी भूमिका ताई आत्ता घेत आहेत ते त्या गोष्टीचं वाईट वाटतं. आणि ताईंना मी स्वतःलाच 1.5 महिन्यांपूर्वीच या गोष्टी सांगत होते की ताई असं घडलं आहे तर तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. पण ताईंची भूमिका फक्त मी बघते, मी करते अशा बाबतीत होती. ताईंनी तेव्हाच ॲक्शन घेतली असती तर काहीतरी त्याच्यात निर्णय आला असता. मग मी फायनली 21 ऑक्टोबरला ताईंना सांगितलं की ताई नाही होते, कारण ज्या व्यक्तीसोबत सीन करायचे तीच व्यक्ती समोर आल्यावर अशा तो घडलेला प्रसंग आठवतोय, ते शिवीगाळ आठवती आई बहिणींवरनं केलेली, आणि काम मग तिथे करणंच खरं तर अशक्य होतं. तेव्हा ताई मला स्वतःहून म्हणाल्या की ठीक आहे प्राजक्ता, काही प्रॉब्लेम नाही, आपण स्टॉप करूयात. त्याच्यानंतर चॅनलचे पण टीम आली, त्यांच्याशी माझं सेटवर डिस्कशन झालं, त्यांच्याशी मीटिंग झाली, आणि मी फायनली त्यांना मेसेज केला की ताई मी 31 ऑक्टोबरपर्यंत शूट करेन. हा मेसेजही माझ्याकडे आहे. म्हणजे मी माझ्या बाजूने सगळं व्यवस्थित क्लिअर करून ही सिरियल स्टॉप केली. म्हणजे आता जे आरोप लागतात तुझ्यावर, तू सिरियल सोडते आहे, त्याच्यानंतर आरोप सुरू झाले असं म्हणायचं? काय झालं मलाच खरं तर काही कळलं नाही, कारण मी अगदी व्यवस्थित प्रोसेस करून मी ही सिरियल सोडली. म्हणजे आदल्या दिवशी पावसात भिजण्याचा सीन वगैरे मी शूट केला. खरं तर कोविडच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा सगळी व्यवस्थित प्रोसेस केली. मी सगळ्यांना माहिती होतं, चॅनललाही माहिती होतं, प्रोडक्शन हाऊसलाही माहिती होतं की 31 तारखेला मी शेवटचं शूट करते आहे, आणि त्याच्यानंतरच मी खरं तर घरी आले. पण मग सोमवारपासून ताईंनी जे आरोप प्रत्यारोप सुरू केले ते बघून किंवा ते ऐकून मीच खरं तर हादरले, आणि वाईट वाटायला लागलं मला गोष्टींचं. कारण आज ज्या व्यक्तीला आपण इतकं आदराचं स्थान देतो आहोत, आई समान मानतो आहोत, मी त्यांची स्वतः खूप मोठी फॅन आहे, एवढं सगळं करूनसुद्धा जर ताई असे आरोप प्रत्यारोप करतायत. एका व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय की शिवीगाळ आमच्या सेटवर केलीच जात नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणताय की नाही त्याने शिवीगाळ केली. तर ह्याच्यातनं मला असं वाटतं प्रेक्षकांनी आणि तुम्हीच सगळ्यांनी समजून घ्या की नक्की काय घडलं असेल. ताईंनी माझ्या वर्तणुकीबद्दलही उल्लेख केला. खरं तर स्वतः मी 4 महिने शूट केलं की ज्याचं 1 रुपया पेमेंटही मला अजून प्रोडक्शन हाऊसकडनं झालेलं नाही आहे. या गोष्टीची कुठेतरी दखल घेतली जावी. 4 महिने मी जेव्हा शूट करत होते तेव्हा माझ्या वागणुकीबद्दल ताईंना कुठलाच प्रॉब्लेम नव्हता, आणि आत्ता मी जेव्हा सिरियल सोडली तेव्हाच अचानक कसा प्रॉब्लेम यायला लागला, मला ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे. 4-4, 6-6 तास जर माझ्याकडनं लेट होत असेल तर मग तेव्हाच ताईंनी ॲक्शन का नाही घेतली, हा सुद्धा एक मुद्दा आहे. त्यामुळे या सिरियलचं आतापर्यंत तुला काहीच पेमेंट नाही झालं? नाही, एकाही दिवसाचं मला 1 रुपया पेमेंट नाही झालं अजून. म्हणजे जुलैपासनं आम्ही शूटिंग करतो आहोत. 18 जुलैपासनं मी आई माझी काळूबाई सिरियलचं शूटिंग करते आहे, आणि आता 31 ऑक्टोबरला मी शूटिंगचा शेवटचा दिवस शूट केला. त्या 1ही दिवसाचं मला पेमेंट झालेलं नाही आहे. आणि एवढं सगळी ॲडजस्टमेंट करून जर ताई माझी लाज काढत असतील, माझ्या आईबद्दल अपशब्द बोलत असतील किंवा माझ्या वर्तणुकीबद्दल बोलत असतील, कुठेतरी खेद वाटतो दादा. कारण आज एका चांगल्या घराण्यातली मी मुलगी आहे, किंवा एका सामान्य घराण्यातली मी मुलगी आहे की जिथे माझेही वडील 8 तास 12 तास काम करतात,
आणि त्याच्यानंतर आमच्या घरी चूल पेटते. या गोष्टीचं कुठेतरी अलकाताईंना सुद्धा जाणीव होती आणि आज जर माझ्या बाबांनी काम नाही केलं तर आम्हाला खाणं सुद्धा मुश्किल होईल. अशा सामान्य घरातली एक मुलगी आहे. एवढं करून सुद्धा मी 4 महिन्याचं पेमेंट ताईंकडे एका शब्दानेही बोलले नाही. आज मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांसमोर बोलते की मी 4 महिने शूट केलं आणि त्याचं 1 रुपयाही पेमेंट मी ताईंना कधी एका शब्दानेही मागितलं नाही. की नाही, आपण समजून घेऊ शकतो की कोविडची परिस्थिती आहे, काही प्रॉब्लेम असतील वगैरे, पण ताई जर आज माझी लाज काढत असतील, माझ्या आईला अपशब्द बोलत असतील किंवा माझ्या वर्तणुकीबद्दल जर बोललं जातं तर कुठेतरी खंत वाटते की ज्या व्यक्तीला आपण आज हृदयात एवढं मोठं स्थान देतो, इतकी आईच्या समान त्यांना जर मी आज मानते, तर हे कुठेतरी वक्तव्य मनाला खटकतं. आणि आज आम्ही सुद्धा गायकवाड घराणं म्हणजे बडोदा संस्थान छत्रपती श्रीमंत सयाजीराव गायकवाडांचं घराणं आहे. आज माझं कोणाकडे वाकड्या नजरेनं बघण्याचे संस्कार माझ्यात आहेत. आणि ताई जर माझ्या वर्तणुकीबद्दल बोलत असतील तर कुठेतरी खंत वाटते. ताईंचं म्हणणं असं होतं की माझे खूप नखरे आहेत सेटवर, किंवा मी खूप टँट्रम्स दाखवते, किंवा मी अचानक इव्हेंट्सला वगैरे निघून जाते. ऑक्टोबर महिन्यात मी सलग 28 दिवस शूट केलं. 31 दिवसांचा महिना असतो, 28 दिवस मी शूट केलं. आज मी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका 2 वर्ष शूट केली, तेव्हा त्या प्रोडक्शनला कधी प्रॉब्लेम आला नाही. नाना सौख्य बरे ही जेव्हा सिरियल करत होते तेव्हा त्या प्रोडक्शन हाऊसला कधी प्रॉब्लेम आला नाही. आणि आत्ता अचानक हे जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा कुठेतरी वाटतं की नाही, हे बदनाम करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जातात. पण ताईंना अगदी मनापासून आणि कळकळीची विनंती आहे की जे तुमचं माझ्या हृदयात स्थान आहे ताई, तर ते आयुष्यभर असंच कायम राहील. समीर सरही माझ्या मनात वडिलांच्या जागी आहेत, त्यांचंही स्थान असंच राहील. पण ताई, जे तुम्ही आरोप प्रत्यारोप करता आहात की डोक्यातून तू काही कमी आहे का, हिला कोर्टात खेचलं असतं, हिची लाच काढली आहे, या सगळ्या गोष्टी एका सामान्य घरातल्या मुलीची, एका सामान्य घरातल्या आईची अशी बदनामी करणं खूप चुकीचं आहे ताई. आज तुम्ही सुद्धा एक आई आहात, तुमच्यासुद्धा पोटी 2 मुली आहेत. ही घटना जर तुमच्या मुलींच्या बाबतीत घडली असती तर मला खात्री आहे की तुम्ही गप्प नसता बसलात. एक कुठेतरी महाराणी येसूराणी साहेबांची भूमिका केल्यानंतर एक असं मत होतं की नाही, आज माझ्या समाजातली, आज माझ्या देशातली, आज माझ्या राज्यातली प्रत्येक स्त्री आदरानं राहिली पाहिजे, मान वर करून वागली पाहिजे, ती जगली पाहिजे. रस्त्याने तिला जाताना कुठल्याही पुरुषानं वाईट नजरेनं बघितलं नाही गेलं पाहिजे. हा जर संदेश मी माझ्या त्या भूमिकेतून, महाराणी येसूराणी साहेबांच्या भूमिकेतून देत असेल आणि पुढच्या प्रोजेक्ट मला स्वतःलाच या गोष्टी जर सहन कराव्या लागतील, या गोष्टींना तोंड द्यावं लागत असेल, तर कुठेतरी ती भूमिका साकारली ती गोष्ट सुद्धा कुठेतरी खटकते की नाही, ती भूमिका मग फक्त त्या भूमिकेपुरतीच होती आणि खरा इतिहास जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला तो कुठेतरी खऱ्या अर्थानं पोहोचला नाही. आज अभिमानानं आपण सांगतो की रांजाच्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बाईकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर त्याचा 1 हात आणि 1 पाय कलम केला गेला होता. तर जर 350 वर्षांपूर्वी या गोष्टी घडत असतील आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीला, आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे संस्कार आहेत, यांची परंपरा आहे, यांचा इतिहास आहे आणि त्याच आज माझ्या महाराष्ट्रात मला स्वतःलाच अशा गोष्टींना तोंड द्यावं लागत असेल, अशा गोष्टींना जर सामोरं जावं लागत असेल तर ती खूप खेदजनक गोष्ट आहे, एवढंच मला वाटतं. संभाजी महाराजांच्या भूमिकेनंतर आपण कोल्हेंना ज्या पद्धतीची लोकप्रियता मिळाली आणि राजकारणामध्ये आले, आता शिवाजीच्या भूमिकेनंतर तुम्हालाही अशा ऑफर आल्या, तर पण मला पुढं राजकारणामध्ये जाण्यामध्ये रस आहे? अजून तरी मी राजकारणाचा विचार केलेला नाही आहे, पण कष्ट करण्याची ताकद आहे
आणि उद्या जे काही काम करेल ते अगदी मनापासून करेल, 100% त्याच्यात उतरेन. जसं की महाराणी येसूराणी साहेबांची भूमिका साकारत असताना अगदी शून्यापासून मी सगळं उभं केलं. हॉर्स रायडिंग म्हणजे मी घोड्याला हात लावायलाही घाबरत होते. हॉर्स रायडिंग, लाठीकाठी या सगळ्या गोष्टी मी शिकले आणि ती भूमिका उभी राहिली. तशाच इथून पुढच्याही माझ्या भूमिका तितक्याच ताकदीच्या असतील आणि तितकंच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या दृष्टीने असतील, एवढंच सांगते. बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याच्या बाबतीत मी नक्की विचारही करेन. पण ताईंना एक मनापासून हात जोडून अगदी विनंती आहे की ताई, तुम्ही खरंच मला आई समान आहात. समीर सर मला वडिलांच्या जागी आहेत. मी अगदी आदराने तुम्हाला ही विनंती करते की जे आरोप प्रत्यारोप तुम्ही करताय की जे खरंच खूप इलॉजिकल आहेत, प्रेक्षकांना खरंच माहिती आहे की मी कशी आहे आणि प्रेक्षकांनीच खरं तर हे ठरवावं. संपूर्ण महाराष्ट्राने माझी महाराणी येसूराणी साहेबांची भूमिका बघितलेली आहे, तर त्यांनीच ठरवावं खरं तर माझी वर्तणूक कशी आहे किंवा माझी लाज जरी काढली गेली तरी माझं खरंच व्यक्तिमत्व कसं आहे. आणि ताई, तुम्ही जे काही आरोप प्रत्यारोप करता आहात तर ते प्लीज कृपा करून थांबवा. एक मुली समान मी तुम्हाला आहे आणि तुमची मालिका सुरू ठेवण्यासाठी तुम्ही अशा नराधमांना प्लीज पाठीशी घालू नका. नाही, मला समजलं नाही. नाही, खरं तर ही भूमिका मी जेव्हा स्वीकारली, मी मगाशीही म्हणाले की ही भूमिका खरं तर मी अलकाताईंकडे बघून ही मालिका घेतली होती. कारण एक कुठेतरी माझ्याही मनात आनंद होता की आज इतक्या मोठ्या त्या ॲक्ट्रेस आहेत, त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळते. ही भूमिका, ही भावना माझ्या खरं तर डोक्यात होती. आर्या हे कॅरेक्टर खरंच खूप टॅलेंटेड होतं जेव्हा मला ते सांगण्यात आलं, म्हणून मी ही भूमिका खरं तर घेतली होती. थिएटर वगैरेचा विचार केला का? कारण आता हे सगळं घडत असताना एक वेगळा आनंद थिएटर मधून पण मिळतो असं कलाकार म्हणतात, मात्र तिथे फारसं जात नाही. नक्कीच मी स्वतःला असं कधीच रिस्ट्रिक्शन दिलं नाही की फक्त सिरियल करायची किंवा फक्त मूव्हीज करायचे किंवा वेबसिरीज करायची किंवा थिएटर करायचं. ज्या गोष्टीतनं प्रेक्षकांचं मनोरंजन होईल ती गोष्ट मी नक्की करेन. मग ते कुठलंही मीडियम असेल, पण मी जे काही घेईन तर ते 100% त्याच्यात उतरेन. मला वाटतं शेवटचे 2 प्रश्न घेऊयात आणि मग आपण खरं तर मी असं म्हणेन की या गोष्टीचा ताईंनीच कुठेतरी विचार करायला पाहिजे. ताई आज म्हणतात की 35 वर्ष झालं मी इंडस्ट्रीत आहे. ताई, या प्रश्नाचं मला तुम्हीच उत्तर द्या. जर आज ही घटना तुमच्या बाबतीत घडली असती आणि ती व्यक्ती जर सतत, मी जसं मगाशी म्हणाले की आम्ही जिथे शूटिंग करत होतो तिथेच सगळेजण राहायला होतो, त्यामुळे वेळेचं काही बंधन नव्हतं. आम्ही पहाटेपर्यंत शूट करायचो. टायटल सॉन्गचं जे शूट झालं तर ते मी सलग 26-27 तास शूटिंग केलं. म्हणजे सकाळी 8-8:30ला मी जे सेटवर गेले ते दुसऱ्या दिवशी 10-10:30पर्यंत मी सेटवर होते. इतक्या लेवलला सगळी ती कष्टाची एक मर्यादा होती खरं तर. पण मी तेव्हाही कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, कारण आर्या हे कॅरेक्टर मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं. हे पहिल्या दिवसापासून मी मनात ठरवलं होतं. पण जेव्हा तुमच्या बाबतीत ही घटना घडेल आणि ती व्यक्ती सतत तुमच्या डोळ्यासमोर येईल, डोळ्यासमोर येणं याहीपेक्षा याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की त्या व्यक्तीसोबत तुम्हाला काम करावं लागतं, तर तेव्हा ऑफकोर्स हे कुठेतरी मनात विचार येणार की नाही, या व्यक्तीने आई बहिणींवरनं शिवीगाळ केलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या वागणुकीत कुठेही आपण चुकलो आहोत किंवा आपल्याकडून असं काहीतरी कृत्य केलं गेलं आहे ही भूमिका नसेल तर नक्कीच त्या गोष्टीचा एका पॉईंटनंतर त्रास व्हायला लागतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की फ्युचरमध्ये या गोष्टीचा त्रास होईल, तर
ज्या प्रोड्युसर आहेत अलकाताई, त्यांनीच या गोष्टीचा खरं तर विचार करावा. एक नवोदित माझ्यासारखी कलाकार आज इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमवू इच्छिते किंवा स्वतःची एक वेगळी ओळख कमवू इच्छिते, तर अशा कलाकारांना, अशा नवोदित कलाकारांना तुम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. किंवा अशी लाज किंवा वर्तणुकीबद्दल प्रत्यारोप करून, आरोप करून त्यांना पाठीमागे खेचणं हे खरं तर तुमच्यासारख्या सिनियर आर्टिस्टकडनं अपेक्षित नाही आहे. तुमच्यासारख्या आदराचं ज्यांना आम्ही स्थान देतो आमच्या मनात, तर त्या व्यक्तींकडनं खरं तर आम्हाला तुमच्या साथीची, तुमच्या पाठिंब्याची आणि तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा असते. सगळ्या या गोष्टी दादा म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर ठरल्या होत्या. मी मगाशी म्हणाले की फक्त अलकाताईंकडे बघून मी हा प्रोजेक्ट घेतला होता, की जिथे माझं चॅनलशी सुद्धा बोलणं झालं नव्हतं. अलकाताई आहेत, समीर सर आहेत, या दृष्टिकोनातून मी खरं तर हा प्रोजेक्ट घेतला होता. पण आत्ता या गोष्टीचं वाईट वाटतंय की जेव्हा या अशा घटना घडत आहेत, तेव्हा ताई कुठेतरी अशा नराधमांना पाठीशी घालतायत, ही गोष्ट कुठेतरी खटकते.